नगर परिषद भरती 2026 निर्धारण व प्रशासकीय सेवा याची पात्रता नेमकी काय असणार आहे, त्याचबरोबर याचं वेतन श्रेणी, कामाचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत. मी सीमा शिंदे द 360 अकॅडमीचे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, समजून घ्यायचंय नेमकी पात्रता काय असणार आहे, कामाचे स्वरूप याचे कसे असणार आहे, सो पूर्णतः जाणून घेऊया. सो आता याच्यामध्ये जे आहेत कर निर्धारणचे रिक्त पदे आहेत. सो 899 जवळपास रिक्त पदे आहेत. तर याच्यापेक्षा जास्तही ऍडव्हर्टाईज आल्यानंतर येऊ शकतात. सो ऍड आल्यानंतर याच्यापेक्षा जास्त येऊ शकतात. आता 31 मे 2026 पर्यंतची जी स्थिती होती ती काय होती, याच्यामध्ये मंजूर झालेली पदं होती 2100 आणि भरलेली पदं जी आहे 1201. 2023 ला 11 जुलै 2023 ला जी ऍड आली होती त्या ऍड नुसार जवळपास 1201 पदं भरलेली होती आणि रिक्त पदे या ठिकाणी आहे 899. याच्यापेक्षा जास्त सुद्धा पदांची ऍड त्या ठिकाणी असू शकते. सो 899 पदासाठी आपण बघूया. आता यासाठी अंतर्गत विविध सेवा, नगर परिषद भरती अंतर्गत विविध सेवा कुठल्या असतात, याच्यामध्ये असतात महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र नगर परिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र नगर परिषद संगणक अभियांत्रिकी सेवा, पाणी पुरवठा, जल निसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, लेखा परीक्षण व लेखा सेवा. तर याच्यात सगळ्यात महत्वाचं जे आता आपण ज्या विषयी बोलणार आहोत ते आहे महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा. याच्या बाबतीत आपण बोलणार आहोत. आता हे जे आहे सो स्थापत्य पदाचे नाव आहे, हे ऍक्च्युली ह्या सेवेसाठी हे पदाचं नाव आहे. स्थापत्य अभियंता गट क साठी आहे, विद्युत अभियंता गट क, संगणक अभियंता गट क, पाणी पुरवठा जल निसारण व स्वच्छता अभियंता गट क साठी आहे, लेखा परीक्षक लेखापाल गट क साठी. आता आपण ज्या विषयी आज बोलणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये, ज्या संदर्भात आपण बोलतोय ते आहे महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा. याच्यामध्ये याचं पद आहे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क च्या अंतर्गत हे येतं. सो या अंतर्गत 3 प्रकारे पद मीन्स भरती केली जाते, गट अ, गट ब आणि गट क. त्यानुसार बघूया आपण आता याची पात्रता काय असणार आहे. शैक्षणिक पात्रता कर निर्धारण अधिकारीसाठी. सो मुख्य शैक्षणिक अट जर बघितली आपण तर याच्यासाठी आहे की कुठल्याही शाखेतनं तुम्ही पदवी मिळवलेली असावी, कुठल्याही शाखेमधून तुमचं पदवी कंप्लीट झालेलं असावं. म्हणजे कुठलीही शाखा, त्यामध्ये आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा इंजिनिअरिंग, कुठलाही विद्यार्थी ज्यांनी पदवी कंप्लीट केलेली असेल तो याच्यासाठी पात्र आहे, तो याच्यासाठी अर्ज करू शकतो, अर्ज करण्यासाठी तो पात्र आहे. सो संगणक व भाषा ज्ञानची पात्रता काय, MSCIT परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. यांनी असं सांगितलेलं आहे की MSCIT उत्तीर्ण झाली आहे, पण तुमची नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट त्या ठिकाणी सबमिट करायचं असतं. म्हणजे आताच MSCIT नसेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकताय. सो मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान तुमचं असणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता मराठी बोलता सुद्धा येणं गरजेचं आहे. सो आता बघा पात्रता निकष व वयोमर्यादा काय असते या ठिकाणी. सो अराखीव म्हणजेच खुला प्रवर्गासाठी 21 वर्ष किमान वय असायला पाहिजे. जनरली आपण 18 वर्ष असेल तर आपण अर्ज करू शकतो, पण याच्यासाठी तुम्हाला 21 वर्ष पूर्ण तुमचे झालेले असावे आणि कमाल वय जे आहे म्हणजेच वयाच्या 38व्या वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकताय. देन जर सपोज तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमचं किमान वय 21च असणार आहे, पण 43 वर्ष वयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार रिझर्व कॅटेगरी वाल्यांना. देन प्रावीण्यप्राप्त खेळाडू म्हणजेच कुठल्या जर स्पोर्टमध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला किमान वय हे 21च असणार आहे, पण खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास वर्गीयसाठी 43, म्हणजे जवळपास इकडे सेमच आहे. त्या दृष्टिकोनातून माजी सैनिक असेल तर किमान 21 आणि अराखीवसाठी 38, 3 वर्ष, मागास 43 प्लस सैनिकी सेवा 3 वर्ष, म्हणजेच 3 वर्ष तुम्हाला या ठिकाणी वाढून दिलेली असणार आहे. म्हणजे 38 जर ओपन मधला असेल सैनिक, जो की माजी सैनिक आहे 38, तर 3 वर्ष तुम्ही काउंट करू शकता. 41 वर्ष वयापर्यंत तुम्हाला हे करता येईल. मग 43 नंतर 3 यस, मग असं तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये अर्ज. दिव्यांग किंवा भूकंप प्रकल्पग्रस्त असेल तर 45 कमाल वयोमर्यादा या ठिकाणी आहे. सो म्हणजेच किमान तरी 21च आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवार असेल तर 55 वर्षापर्यंत शिथिलक्षम तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे. 55 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. यस, लक्षात आलं तुमच्या इथपर्यंत.
येस, वेतन श्रेणी आणि शासकीय भत्ते नेमके याच्यासाठी काय असणार आहे? आता ज्या पदाबद्दल आपण या ठिकाणी बोलतो आहोत, तर या पदासाठी वेतन अतिशय चांगल्या पद्धतीचं असतं. सो गट अ चं बघितलं तर स्केल 15 नुसार वेतन श्रेणी जी असते 41,800 ते 1,32,300 रुपये. अंदाजे इन हँड म्हणलं तर 69,000च्या जवळपास या ठिकाणी इन हँड तुम्हाला त्या ठिकाणी पगार मिळतो. गट क गट क स्केल 10 नुसार वेतन श्रेणी 29,200 त्यानुसार 92,300 रुपयापर्यंत तुम्हाला येते. इन हँड जर विचार केला तर जवळपास 50,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पगार मिळतो. आणि गट ब चं बघाल तर S14 नुसार वेतन श्रेणी या ठिकाणी आहे 38,600 ते 1,22,800 रुपये. म्हणजेच इन हँड पगार तुम्हाला 65,323 या ठिकाणी येतो. म्हणजे 60-65च्या आसपास तुम्ही पकडू शकतात. अतिरिक्त जे शासकीय भत्ते आहेत 7व्या वेतन आयोगाव्यतिरिक्त महागाई भत्ता, DA, घर भाडे भत्ता, संपूर्ण नोकरी सुरक्षा तुम्हाला या ठिकाणी सगळं काही व्यवस्थित मिळतं. या हिशोबाने आहे. सो आता करिअर प्रगती आणि प्रमोशनचे टप्पे कसे असतात, म्हणजे प्रमोशन तुमचं कशा प्रकारे होतं. जर तुम्ही गट अ अंतर्गत सेवा करत असाल तर तुम्ही गट अ अंतर्गत म्हणजे प्रशासकीय अधिकारी असाल, गट क गट म्हणजेच तुम्ही पदावर त्या ठिकाणी नियुक्त होणार. सॉरी, गट क अंतर्गत जर तुम्ही प्रशासकीय सेवा करत असाल तर गट क वरून तुम्ही वरच्या लेवलला म्हणजेच गट ब वरती तुम्ही येणार. देन टप्पा दुसरा काय, उत्कृष्ट सेवेनंतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा कर अधीक्षक म्हणून तुम्हाला या ठिकाणी बढती मिळते. त्यानंतर या ठिकाणी तिसरा टप्पा जो असतो ज्येष्ठतेनुसार नगर परिषद मुख्याधिकारी म्हणजे CEO क्लास बी बनण्याची तुम्हाला मोठी संधी मिळते. जण टप्पा 4 जो आहे अ वर्ग नगर परिषद मुख्य अधिकारी किंवा महापालिकेत उपायुक्त पदावर तुम्हाला प्रतिनियुक्ती होते आणि पगार खरंच खूप चांगला असतो या ठिकाणी आणि मान सन्मान सुद्धा व्यवस्थित रीतीने या ठिकाणी मिळतो. अशा पद्धतीने आता कामाचे स्वरूप कसे असणार आहे या ठिकाणी तुम्हाला ते सगळ्यात महत्वाचं आहे की कशा पद्धतीचं तुमचं कामाचं स्वरूप असतं. कर आकारणी व वसुली कशा पद्धतीने करायची असते. सो पहिला आहे कर आकारणी आणि निर्धारण. म्हणजे मालमत्ता कर निश्चिती करावं लागते. शहरातील नवीन बांधकामे असेल, घराचे नूतनीकरण असेल किंवा वापरातील बदल तपासून नियमानुसार कर आकारणी तुम्हाला त्यानुसार करावं लागते. इतर करांची आकारणी पाणीपट्टी असेल, वॉटर टॅक्स आपण ज्याला म्हणतो, दिवाबत्ती कर असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील करांचे कायदेशीर मूल्यांकन तुम्हाला या ठिकाणी करावं लागते. देन कर वसुली व महसूल व्यवस्थापन याच्यामध्ये वार्षिक महसूल उद्दिष्ट जे आहे, मुख्य अधिकारी व प्रशासनाने दिलेले कर वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन आणि कडक अंमलबजावणी तुम्हाला या ठिकाणून करावं लागते. थकबाकी वसुली, जी काही थकबाकी असेल, जे काही थकबाकीदार आहे त्यांना कायदेशीर नोटिसा बजावणे व वेळ प्रसंगी जप्तीची कारवाई देखील करणे हे तुमचं त्या ठिकाणी काम असतं. यस, आता प्रशासन व सर्वेक्षण काय असतं. प्रशासकीय नियंत्रण म्हणजेच कर्मचारी नियंत्रण, लिपिक असेल, कर निरीक्षक असेल व वसुली कर्मचाऱ्यांच्या कामाचे वाटप करणे व त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे हे देखील तुमचं काम आहे. तक्रार निवारण करणे, जसं की करांविषयी नागरिकांच्या तक्रारींचे म्हणजे निवारण करणे, जसं की उदाहरण बिलांमधील त्रुटी, नावात बदल याचे निवारण त्यांना करावं लागते. देन अभिलेख जतन, मागणी व वसुली रजिस्टर अद्ययावत ठेवणे. देन नेक्स्ट आहे सर्वेक्षण व पाहणी करणे. केवळ डेस्क जॉब नाहीये तर तुम्हाला फील्ड वर्क देखील या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे शहरात नव्याने विकसित होणारे जे भागांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तुम्हाला सर्वेक्षण करावे लागते. चुकवेगिरी उघड करणे, अनधिकृत बांधकामे शोधून काढणे व कर चुकवेगिरी रोखण्यासाठी प्रत्यक्ष मैदानी कामगारी तुम्हाला त्या ठिकाणी बजावावं लागते. अशा पद्धतीचे तुमचे कामं असतात. आता परीक्षा पद्धती आणि गुणांची विभागणी कशी होती ते आपण समजून घेऊया. आता याच्यामध्ये जर बघितलं तर सगळे जवळपास सामान्य जे आहे त्याच्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी आहे. सो 15-15 प्रश्न याच्यामध्ये प्रत्येकी विचारले जातात. 15 प्रश्नासाठी एकूण गुण या ठिकाणी 30 असतात. येस, 15 प्रश्न 15 प्रश्न 15 प्रश्न 30 गुण. ओके. आणि जर कालावधी बघितला तुम्ही, सो 50 मिनिटं वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्नांसाठी असतो. म्हणजे टोटल 70 मिनिटं असतात. ओके. या ठिकाणी म्हणजे एक तांत्रिक घटक आहे, एक अतांत्रिक घटक आहे. सो विषयांशी संबंधित घटक दुसरा जो आहे तो आहे तांत्रिक घटक. म्हणजे याच्यासाठी 40 प्रश्न, सॉरी, जो अतांत्रिक घटक आहे याच्यासाठी जे आहे 50 मिनिटं आहे. म्हणजेच जो की तांत्रिक घटक आहे याच्यासाठी 40 प्रश्न विचारले जातात. म्हणजे 80 गुण या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहे. सो जर बघितलं
तर जवळपास 100 प्रश्न आहे. म्हणजे 100 पैकी 60 प्रश्न तुम्हाला याचे विचारले जातात. येस, तांत्रिक घटकाचे 40 प्रश्न आणि अतांत्रिक घटकाचे 60 प्रश्न. सो असे 100 प्रश्न तुम्हाला आहे आणि गुण 200 आहेत. ओके. सो 120 मिनिटांमध्ये म्हणजेच जवळपास 2 तासांमध्ये तुम्हाला हा पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा असतो. तांत्रिक प्लस अतांत्रिक घटक असे 2 आहे आणि तुम्ही बघू शकता की तांत्रिक त्या ठिकाणी ज्ञान असणं किती गरजेचं आहे, कारण की त्याला जास्त वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे. जवळपास 80 गुण त्याला दिलेले आहे. म्हणजेच 120 मार्क तुमचे कशासाठी आहे, म्हणजे टोटल जे पेपर आहे आपले मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याच्यासाठी 120 मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. सो अशा पद्धतीने तुमचा 200 गुणांचा हा पेपर असणार आहे. सो आता नकारात्मक गुणधर्म निगेटिव्ह मार्किंग कशी असते बघा याच्यासाठी. 25% किंवा एकाच 4 वजावट नियम आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता जवळपास 25% किंवा एकाच 4 म्हणजे एवढे गुण आपण गुणांमधून वजा करण्यात येतील. आता अनुत्तरित प्रश्न सवलत एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले नसेल तर त्याच्यासाठी जी निगेटिव्ह मार्किंग आहे ॲज युजुअल आपल्याला माहिती की ती लागू होत त्या ठिकाणी नाही. ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही, कन्फर्म नाहीये की याचं उत्तर करेक्ट आहे की नाही, त्याच्यासाठी निगेटिव्ह पद्धत म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग हे लागणार नाही. सो या ठिकाणी अशा पद्धतीने अचूक असेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी म्हणजे गुण मिळणार ते मिळणारच आहे, पण चूक असेल तर तुमचं त्या ठिकाणी काय आहे, निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी लागू होईल. सो अशा पद्धतीने आहे. सो सामान्य विषय अभ्यासक्रम जो आहे भाषा, याच्यामध्ये मराठी व्याकरण आहे, शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी आणि वाक्यप्रचार, उत्तरावरील प्रश्न म्हणजे सिलेबस एकंदरीत आपण थोडक्यात बघतो या ठिकाणी. आणि इंग्रजी व्याकरणाचं जर बघितलं व्होकॅब्युलरी आहे, ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, कॉमन एरर्स, कॉम्प्रिहेन्शन. सो हा सिलेबस आहे. सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी याच्यामध्ये सामान्य ज्ञान आहे, भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, पर्यावरण अशा पद्धतीचे टॉपिक आहे. भारतीय अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये पायाभूत गोष्टी, महागाई आणि बँकांची महत्वाची भूमिका, बौद्धिक चाचणी व अंकगणित, तार्किक क्षमता, वेग, वेळ आणि अचूकता मापन. हे सगळे झाले ते अतांत्रिक घटक झाले, जे की 120 मार्कांसाठी तुम्हाला विचारले जातात. आता विषयाशी संबंधित जे आहे तांत्रिक घटक याच्यामध्ये काय काय आहे बघा. महाराष्ट्र आणि स्थानिक घटक याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि वसाहती, पर्यटन क्षेत्र आणि महाराष्ट्राचा राजकीय व सामाजिक इतिहास, महत्वाचे जे काही कायदे आहेत, महत्वाचे जे काही ऍक्ट या ठिकाणी घडलेले आतापर्यंत. सो ते ऍक्ट लाईक प्रशासकीय कायदा व न्यायाधिकरणे, कामगार कल्याण कायदे, माहिती अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, अशा पद्धतीचा याचा सिलेबस आहे. त्याचबरोबर राज्यघटना आणि प्रशासन, भारतीय राज्यघटना, राजकीय यंत्रणा, स्थानिक प्रशासन, निवडणूक प्रक्रिया आणि न्यायमंडळाचे सविस्तर कार्य, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक वित्त, पायाभूत अर्थव्यवस्था आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान. सो आयटी या विषयाशी संबंधित तांत्रिक घटक. सो 80 मार्कासाठी आहे तुम्हाला हे सगळे तांत्रिक घटक. सो हा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यासणं अतिशय महत्वाचं आहे. सो आता हे पद का निवडावं, का म्हणून, कारण की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की या ठिकाणी हे जे पद आहे अत्यंत महत्वाचं असं पद आहे. पोझिशन तुमची चांगली आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर तुम्हाला पगाराच्या दृष्टिकोनातून बघायला गेला तर पगार देखील या ठिकाणी चांगला आहे. म्हणून एक आहे अधिकार व सन्मान तुम्हाला या ठिकाणी मिळते. हे पद महसूल विभागाचा कणा आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं पद आहे. अधिकार बरेच सारे तुम्हाला या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर समाजात मोठा सन्मान देखील मिळतो. सो आणि जे काही शहरातले नागरिक आहे, व्यापारी आहे किंवा संस्था आहेत त्यांच्याशी थेट तुमचा संबंध या ठिकाणी येतो. त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं पद आहे. करिअर मधील मोठी प्रगती आहे. प्रमोशन स्कोप या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतं. जसं की आपण बघितलं की कसं प्रमोशन या ठिकाणी होतं. क वरून ब वरती तुम्ही कसं येतात, गट क वरून ब वरती. केवळ कर अधिकारी न राहता भविष्यात थेट मुख्य अधिकारी पर्यंत सुद्धा तुमचं जे जाण्याचं स्वप्न आहे ते यामधून तुम्ही जाऊ शकतात. सो कामातील वैविध्य म्हणजे दिवसभर एका जागी बसून राहण्यापेक्षा कार्यालयीन कामं तर आहेच, प्रशासकीय काम, शहरात प्रत्यक्ष फिरतीचे फील्ड वर्क देखील तुम्हाला या ठिकाणी करण्याचा एक वेगळा अनुभव या ठिकाणी येतो. त्यासाठी हे करिअर, हे पद तुम्ही निवडू शकताय. येस. त्याचबरोबर शहराच्या विकासात थेट सहभाग तुम्हाला घेता येतो. कशा पद्धतीने विकास करता येईल, जसे की रस्ते, पाणी, दिवाबत्ती असेल, इतर विकासात्मक कामांसाठी निधी उभारण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य जे आहे तर हे कर अधिकारी पार पाडत असतात. देन तुमच्या प्रभावी कामावर संपूर्ण शहराचा विकास अवलंबून असतो, जे तुम्हाला या ठिकाणी सेल्फ सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो मानसिक समाधान तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतं. त्याचबरोबर आकर्षक वेतन आहे आणि शासकीय सुविधा सुद्धा या ठिकाणून आहे.
7व्या वेतन आयोगानुसार अत्यंत आकर्षक सुरुवातीचं वेतन श्रेणी आहे. सुरुवातीला चांगलं पेमेंट या ठिकाणून आहे. महागाई भत्ता दिला जातं, घरभाडे भत्ता आहे किंवा जे काही इतर भत्ते असतात त्या ठिकाणी 100% नोकरीची शासकीय सुरक्षा, जॉब सिक्युरिटी तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणून मिळते. सो त्या दृष्टिकोनातून तुम्ही हे करिअर निवडणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणून क्लिअर झाल्या असतील. जर तुम्हाला आपली बॅच या ठिकाणी आपण घेतलेली आहे, बॅच या ठिकाणी छान बॅच तुमच्यासाठी आहे. तर नगर परिषद भरती 2026 साठी बॅच या ठिकाणी आहे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. सो ही बॅच फक्त आणि फक्त 699 मध्ये आहे. सो नगर परिषद भरती सोबतच दुसऱ्या देखील आपल्याकडे वनरक्षक भरतीची बॅच आहे. त्याचबरोबर तलाठी भरती 2026 ची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. सो सगळ्या बॅचेस तुम्हाला 699 मध्ये मिळेल. ग्रामसेवक भरती बॅच आहे. सो यापैकी कुठलीही बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन द 360 अकॅडमी सर्च करून आपलं ॲप डाउनलोड करू शकता आणि सरळ सेवा भरतीच्या फोल्डरमधून आपली बॅच परचेस करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावरून देखील आपला ॲप तुम्ही डाउनलोड करून येस बॅच परचेस करू शकता. सो अशा पद्धतीने येस, थँक यू. आय होप यू अंडरस्टूड ऑल द थिंग्स.